चिखला गावात घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. काय तिथं काय घडलं होतं, काय नाही, विषय कोणता होता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा विषय होता. विषय कोणता होता? आपल्या आई बहिणीची जी आबरू उघड्यावर पाडली होती, विषय त्याचा होता. आणि हे बाटकं तिथं गेलं आणि स्वतःला CID म्हणून सिद्ध करतंय. घरात हिंडतंय काय, शोध लावतोय काय, म्हणतो तो चोरी प्रकरणाला दुसऱ्या बाजूकडं ढकलण्याचा प्रयत्न करताय. पण महाराष्ट्राला सगळं माहिती आहे, खरं काय खोटं काय. आणि भामट्यांनो, अरे तुम्ही कितीतरी वेळेस तोंडावर आपटले. आता यांच्यामध्ये स्पर्धा कोणती लागायला माहिती आहे का? आता हे जे नवीन जे उठून राहिलेत ना, स्वतःला OBC नेता सिद्ध करण्याचं यांच्या स्पर्धा लागली. तर झाटूजी, तुम्ही OBC नेता नाही होऊ शकत. आणि राहिली गोष्ट मराठा समाजाला कितीतरी वर्षानंतर नेतृत्व भेटलंय आणि सर्व मराठा समाज एका जुटीने, एका मुठीने जरांगे पाटलाच्या सोबत आहे. तुम्ही कितीही गाणं बदलण्याचा प्रयत्न करा, तुमचं जे षडयंत्र आहे ना, पूर्ण नाही होऊ शकत. काय आणि राहिली गोष्ट तर विदर्भामध्ये आहे ना, जो मराठा समाज आहे तर अर्धा OBC मध्ये आहे, विसरू नका. कसं पाटील म्हणतील तसं.